येत्या 4 तारखेला जे जनरल इलेक्शन यांचं जे काउंटिंग आहे पूर्ण देशभरात ते आपलं कळमना मार्केट इथे आपण कमिशनच्या परवानगीने तिकडे मतदान काउंटिंग होणार आहे। त्यामध्ये 3 प्रकारच्या काउंटिंग एक होणार आहे। एक नॉर्मल आपली EVMची काउंटिंग होणार आहे आणि दुसरं पोस्टलमध्ये पण 2 प्रकारचे असतात। एक ETPBS जे सर्व्हिस वोटर्सला आपण पाठवतो आणि दुसरं पोस्टल बॅलेट। तर जे EVMचं ट्रेनिंग त्यांचं फर्स्ट ट्रेनिंग आमचं ऑलरेडी देशपांडे हॉलमध्ये पार पडलेलं आहे की कशा प्रकारे आपण EVMच्या वर जे मतं पडलेले आहे त्याची मोजणी कसं करावी, कसं त्यांनी रो ऑफिसर नंतर ARO नंतर RO आणि नंतर आपण जे ECIला कळवतो ते प्रोसेसची पूर्ण डिटेल ट्रेनिंग देशपांडे हॉलला झालेली आहे। आणि आज आम्ही बचत भवन इथे पोस्टल बॅलेट इट इन्क्लूड्स पोस्टल बॅलेट आणि ETPBS याच्यावर आम्ही ट्रेनिंग जे कर्मचारी तिथे राहणारे त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे। पोस्टल बॅलेटमध्ये जवळपास जे कमिशनची डायरेक्शन आहे प्रत्येक 500 पोस्टल बॅलेटसाठी 1 टेबल लावायचं आहे आणि त्याच्यावर एक ARO द्यायचं आहे। जवळपास आम्ही एक्सपेक्ट करतो की 4500 पोस्टल बॅलेट आपल्याकडे येणार काउंटिंगच्या दिवशीपर्यंत। तर त्याच्यामध्ये आम्ही जवळपास प्रत्येक 500 बॅलेट पेपरला 1 टेबल असे 9 टेबल आपण जवळपास अरेंज करणार आहे। त्या 9 टेबलवर जे कर्मचारी आहेत त्याप्रकारे कसं लिफाफा उघडायचा, कसं ते मोजायचं, कसं ॲक्सेप्ट करायचं, कसं रिजेक्ट करायचं ते डिटेल ट्रेनिंग आणि हँड्स ऑन आपण आज बचत भवन इथं दिलेलं आहे। जवळपास तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। काउंटिंग हॉल जे आहे 2 9 रामटेक आणि 10 नागपूर हे तयार झालेले आहे। 9 रामटेक तयार झालेले आणि 10 नागपूरच्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये डिटेल तयार होणार आहे। त्यामुळे प्रशासनाची काउंटिंगसाठी पूर्ण तयारी झालेली आहे आणि पॉलिटिकल पार्टीजना जे काउंटिंग एजंट्स अपॉइंट करायचे आहेत त्यांची पण माहिती आपण मागून त्या लोकांना इथे बोलवून त्यांना आयडेंटिटी कार्ड वगैरे देण्याचं काम प्रायोरिटीने सुरू आहे। कारण आता फक्त 15 दिवसच राहिलेले आहे आणि जिल्हा मोठा असल्यामुळे 2 पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे आम्हाला थोडं लवकर तयारी सुरू करावी लागली आणि जवळपास तयारी 70-80% पूर्ण झालेली आहे। आता अंतिम टप्प्याची ट्रेनिंग आणि तयारी ते शिल्लक आहे ते पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करून घेऊ।